विधानसभेच्या पराभवाला न घाबरता जनतेशी नाळ घट्ट ठेवणारा नेता अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कौतुक केले। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत राऊत पॅनलने निर्भेळ विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली। सुमारे 1,10,000 लोकसंख्या असलेल्या बार्शी नगरपालिकेत त्यांच्या समर्पित प्रत्येक उमेदवाराने तब्बल 4 ते 5,000 मतांनी दणदणीत यश संपादन केले। जिल्हा परिषद निवडणुकीतही उमेदवारांना 5,000 ते 11,000 मतांची भक्कम आघाडी मिळाली। नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकातील या यशामागे राजेंद्र राऊत यांचे संघटन कौशल्य आणि प्रभावी नेतृत्व महत्त्वाचे ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। बार्शीच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करत त्यांनी आगामी राजकीय समीकरणांमध्ये आपली भूमिका अधिक बळकट केली आहे। राजाभाऊसाठी तर सगळ्यांनी हातवर करायचा होता, सगळ्यांनी जोरदार आहे। तुम्हाला सगळं किती कौतुक त्या माणसाचं करावं सर। विधानसभेचा पराभव झाला, पण विधानसभेचा पराभव झाल्यानंतर एवढं काम केलं तर माझा पराभव होऊ शकतो अशा पद्धतीच्या भावनेतनं जे नैराश्य आलं, त्या नैराश्यातनं उठून मागे सदस्य आहे थोडे इकडे, या नैराश्यातनं उठून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राजाभाऊनी ज्या पद्धतीने झेप घेतली, मार्केट कमिटी जिंकली पैकीच्या पैकी। बार्शीची नगरपालिका जवळजवळ 1,10,000 मतदान आहे। आपल्या छोट्या छोट्या नगरपालिका होत्या, आपण लढलो 20,000 22,000 15,000 17,000 असं लढलो, पण 1,10,000 लोकसंख्येची नगरपालिका ती त्यांनी जवळजवळ 4,500-5,000 मतांनी निवडून आणली। त्याचं मनापासून कौतुक आहे। त्याच्यासोबत जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी आणलेला निकाल, ज्यांचं एकही सीट 5,000च्या खाली नाही, 10,000 11,000 8,000 9,000, त्यामुळे राजाभाऊ आपलं मनापासून कौतुक आहे। या यशामध्ये तुमचा वाटा खूप मोठा आहे। देवेंद्र म्हणले पाहिजे, आय एम रेडी म्हणलं पाहिजे, अशा पद्धतीच्या मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। राहिले कोण तर राहिला असेल तर खास करून कर्मा, आता दिदी असं असते, आता नेत्या म्हणून वर खाली बसायला लागते, त्यामुळं रश्मीताई असतील आमच्या तिथल्या त्या ठिकाणच्या नेत्या, त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी कौतुक करेन। जे करायचं तेही पाहिलं, तिथून पुढे काय करायचं या सूचना, सगळ्या सूचनांची अंमलबजावणी केली।